वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द ऑप्शनल डिस्कशन. पहा, PSIRचं मेन्स 2025 राज्यसेवेचा पेपर झाला आणि पेपर 1 बाबत आपण ऑलरेडी डिस्कस केलं. विद्यार्थ्यांचे फीडबॅक सिमिलर लेवलला आहे सर, की नोट्समधूनच क्वेश्चन आले. पेपर 2 जो की करंट अफेअर बेस मानला जात होता आणि येस मला पण अपेक्षा होती जशा पद्धतीने GSवर मध्ये करंट अफेअरवरती भर दिलं तशा पद्धतीने PSIRच्या पेपर 2 मध्ये सुद्धा करंट अफेअरवरती भर देतील. पण पाहिजे तेवढं अपेक्षित भर नव्हतं आणि ही चांगली गोष्ट तुमच्यासाठी पण आहे. बट डिफरन्स काय समजून घ्या. म्हणजे तुम्हाला इथं क्वेश्चन थ्रू मी डिफरन्स समजून सांगेल. एक क्वेश्चन होता की भारत आणि आसियान किंवा आसियान जी समिट झाली, शिखर परिषद झाली, ती 47वी शिखर परिषद झाली 47 ऑक्टोबर 2025 मध्ये. तर या परिषदेचे दृष्टिकोनातून भारत आणि आसियानमधील संबंधाचे वर्णन करा हा प्रश्न होता. हा डायरेक्ट करंट अफेअरचा प्रश्न होता. डायरेक्ट करंट अफेअर, त्याला करंट अफेअर करावंच लागेल, याला विलाज नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न होता भारत आणि इस्रायलचे 2014 नंतरचे बदललेले किंवा 2014 नंतरच्या संबंधावरती टीका टिप्पणी करा किंवा स्पष्ट लिहा एटसेट्रा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. आता हा क्वेश्चन डायरेक्ट होता का करंट अफेअरवरती? नाही, परंतु अपेक्षित होतं की त्याच्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये प्राईम मिनिस्टर मोदीजी जे व्हिजिटला गेले होते इस्रायलला, ते लिहिणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ते लिहिणं गरजेचं होतं. कारण का, जोपर्यंत तुम्ही ते लिहिणार नाही तोपर्यंत ते कम्प्लीटच होणार नाही. म्हणजे दोन टाईपच्या करंट अफेअरवरती क्वेश्चन आला, एक डायरेक्टली आणि एक इनडायरेक्टली. याला करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन म्हणतो, बेस्ड आधारित. ठीक आहे, त्याच्यावरती आधारित क्वेश्चन. म्हणजे याचा अर्थ काय, काही पण करा, हे पण क्वेश्चन होते आणि हे जास्त क्वेश्चन होते. हे मला म्हणायचं करंट अफेअरच्या आधारित क्वेश्चन जास्त होते रादर दॅन डायरेक्ट करंट अफेअरवरती. बट करंट अफेअरच्या आधारित असल्यामुळे याचा अर्थ काय, तुम्हाला करंट अफेअर चांगल्या पद्धतीने तयार करणं मस्ट आहे. मस्ट, देर इज नो एक्सक्यूज टू इट. आणि हे करंट अफेअर तुम्हाला GS 1, 2, 3, 4 एसे ऑप्शनल सगळीकडे उपयोगी पडणार आहे. सो करंट अफेअर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने करायला शिका आता चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, पुढे काय बघा आता मग क्वेश्चन्स बघूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन, हां, तर ओव्हरऑल एक ॲनालिसिस द्यायचं झालं तर एक करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन होते. दुसरी गोष्ट स्टॅटिक क्वेश्चन ॲज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड जास्त पद्धतीने होते. त्याच्यामुळे तुम्हाला थोडे बेसिक्स, फंडामेंटल्स अँड अंडरस्टँडिंग्स थोडे जास्त असणं गरजेचं आहे. क्वेश्चनचं प्रेडिक्शन करायला आपण जमले का? एक्झॅक्टली जमलेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा. ॲज इट इज टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन आलेत, ॲज इट इज क्रॅश कोर्समधले क्वेश्चन आलेत, ॲज इट इज नोट्समधले क्वेश्चन आलेत. ज्याने आपल्या नोट्स थरोली केल्या त्याला बाहेरचं काही करायची गरज नाही. मी करंट अफेअरचे 100 पेजचे नोट्स दिले, त्याच्यातले किती क्वेश्चन आले, कशा पद्धतीने आले, तुम्हाला ते आता सगळं एक्सप्लेन करून सांगतो. करंट अफेअरच्या 100 पेजेसच्या IRच्या नोट्स होत्या, त्यातलेच 3 ते 4 क्वेश्चन आणि डायरेक्टली हिट, अदर क्वेश्चन तर इनडायरेक्टली कितीतरी हिट होता, ते तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो. पहा पुढे क्वेश्चन काय बघा. एक्सप्लेन द स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच टू द स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. तुलनात्मक राजकारणावरती रचनात्मक आणि कार्यात्मक दृष्टिकोन स्पष्ट करा. मी तुलनात्मक राजकारणावरती प्रेडिक्शन केलं होतं. 4 टाईपचे क्वेश्चन येतात आणि याच्या सोडून 2 प्रकारचे क्वेश्चन येतात. एक 4 जो क्वेश्चन येतात ते म्हणजे अभिजात तुलनात्मक राजकारण, त्याला विरोधी आधुनिक. आणि मग आधुनिकमध्ये खूप सारे प्रकारे मी सांगितलं होतं. व्यवस्था सिद्धांत असेल, हा स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच असेल, ठीक आहे, जो गॅब्रिएल आल्मंडने दिलेला आहे. पॉलिटिकल डेव्हलपमेंट असेल, डेमोक्रॅटिक पीस थिअरी असेल, मॉडर्नायझेशन थिअरी असेल, एटसेट्रा. पॉलिटिकल सोशियोलॉजी, पॉलिटिकल इकॉनॉमी आणि कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सच्या मर्यादा. एवढंच येतं आणि एवढंच करून घेतलं होतं. त्याच्यापैकीच क्वेश्चन आला, तुम्हाला दाखवतो प्रूफ. हां, मी प्रिडिक्ट मात्र वेगळं केलं होतं डेफिनेटली, पण याचा अर्थ असा नाही आपण कव्हर केलं नव्हतं. तो क्वेश्चन कव्हर केला होता चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच. हे तुम्हाला मी नोट्स दाखवतो. हे पहा, हे स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोचच्या नोट्स आहेत आपल्या, डायरेक्टली फ्रॉम द क्रॅश कोर्स. गॅब्रिएल आल्मंड आणि बी पॉवेल, संरचनात्मक किंवा रचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन. आणि त्या हाफ पेजमध्ये नोट्स आहे, म्हणजे याच्या विरुद्ध कंपेअर केलेलं आहे मी पारंपरिक नोट्स. आणि ते किती आहेत बघा, हे एक म्हणजे टोटल 1 पेज आणि हे पुढचं हे एवढं अर्ध. सो 1 पेज जर व्यवस्थित बसवलं तर तुमच्या हँड रिटन नोट्समध्ये 1 पेजमध्ये 1 क्वेश्चन. ठीक आहे, तो क्वेश्चन येणार होता. ठीक आहे, बट फार आता पुढच्या वेळेस नाही येणार, ते बरं झालं. ठीक आहे, हे समजून घ्या, तुम्हाला फायदा झाला. आता पुढच्या वेळेस स्ट्रेट फॉरवर्ड आणखीन क्वेश्चन येईल त्याच्यावरती. पुढे काय बघा, डिटरन्स. सगळ्यात जिथून सुरुवात होते आपल्या शिक्षणाची IRच्या, ते डिटरन्स, प्ररोधन.
आता याच्यावरती मी प्रिडिक्ट केलं होतं की न्यूक्लिअर डिटरन्सवरती क्वेश्चन येईल, आण्विक प्ररोधनावरती क्वेश्चन येईल असं म्हटलं होतं मी. आण्विक प्ररोध त्यासाठी शिकवलं पण होतं सगळं. इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, वेस्ट एशिया युद्ध झालं, युक्रेन युद्ध, सगळीकडे आण्विक टॉपिक डिस्कशनला आहे. सो आण्विक प्ररोधनावरती क्वेश्चन येईल. पण त्यांनी फक्त प्ररोधन विचारलं की जे प्ररोधन, आण्विक प्ररोधन आणि बॅलन्स ऑफ पॉवर, शक्तीचे संतुलन एटसेट्रा, हे 3 टॉपिक इंटरलिंक्ड आहे. त्याच्यावरती एक क्वेश्चन येतो तिन्हीपैकी, तर याच्यावरती आला क्वेश्चन, हरकत नाही. ठीक आहे, लिहिण्यासारखं होतं, सिग्निफिकन्स लिहायचा होता. पुढे काय बघा, एक्सपान्शन ऑफ सिक्युरिटी काउन्सिल ऑफ युएन. मी सांगितलं होतं युनायटेड नेशनमध्ये काय क्वेश्चन येतो, UN रिफॉर्म्सवरती क्वेश्चन येतो. आता इथं काय विचारलं, लँग्वेज बदलली त्यांनी प्रश्नांची, लक्षात ठेवा. एक्सपान्शन करायचं आहे म्हणजेच काय, वाढवायची व्याप्ती कशाची, युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेची, म्हणजेच काय करायचं, रिफॉर्म्स. सो हे ज्याला कळलं त्यांनी UNSCचे रिफॉर्म्स लिहून यायचे आहेत. मग UNSCमध्ये 3 प्रकारचे रिफॉर्म्स सांगितलं होतं ऑलरेडी, आणि हाच क्वेश्चन GS2चा पण आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे. सो GS2 मध्ये त्याच वेळेस सांगितलं होतं 3 प्रकारचे रिफॉर्म्स आहे, प्रक्रियात्मक, फंक्शन कार्यात्मक रिफॉर्म्स आणि संबंधात्मक, म्हणजे UNGA सोबत काय संबंध असतील या संदर्भातील रिफॉर्म्स. 3 टाईपचे रिफॉर्म्स ॲज इट इज लिहून यायचे, 10 मार्काला होते. त्यानंतर हे तो ऑलरेडी डिस्कस केलं की डायरेक्ट क्वेश्चन होता आसियानचा, 47 समिटमध्ये काय झालं याच्याबद्दल डिस्कस करा. ठीक आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये झाली होती, म्हणजे तिथपर्यंत करंट अफेअर विचारलं गेलेलं आहे डायरेक्टली, लक्षात ठेवा. म्हणजे आणि हेच सेम GSला पण पॅटर्न हाच होता. सो आपण टार्गेट ठेवणार आहे ऑक्टोबर नंतरचं सगळं करंट अफेअर आपण कव्हर करणार आहे. इथून पुढं जी येणारी 2026ची मेन्स आहे त्यासाठी ऑक्टोबरपासून पुढचे सगळे करंट अफेअर आपण कव्हर करणार आहे. जे करंट अफेअर याच्या अगोदरचं नाही लागणार असं आहे का, नाही, ते पण लागणार आहे, पण त्याच्यानंतरचं देखील आपल्याला लागणार आहे. पुढे काय बघा, हा क्वेश्चन अनएक्सपेक्टेड होता, म्हणजे कोणी प्रेडिक्ट पण नव्हता केला, आणि हा इथं का विचारलाही पण नाही. हा मोर ऑर रिलेव्हंट आहे, IGP मध्ये जास्त रिलेव्हंट आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये डिमांड फॉर मराठा रिझर्वेशन आहे, याच्या कंटेक्टमध्ये रिप्रेझेंटेशन अँड डेमोक्रेसी कडून क्वेश्चन विचारलाय. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा क्वेश्चन पाहिजे, तो का विचारलाय माहीत नाही, बट ठीक आहे. प्रतिनिधित्वात्मक लोकशाहीला जपण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ती जी डिमांड सुरू झाली मराठा रिझर्वेशनची, ॲक्च्युली हा क्वेश्चन मी का सांगितला IGP मधला आहे. एक सोशल मुवमेंट्स, इथं त्यांनी कनेक्ट केल्या सोशल मुवमेंट्स, पण चळवळींच्या मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन रोल ऑफ कास्ट, तिसरा क्वेश्चन येऊ शकतो याच्यामध्ये, ते म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी, अफर्मेटिव्ह ॲक्शन असेल, त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स, तर तिथं जास्त यायला पाहिजे होतं, पण इथं आला, हरकत नाही. मी सांगितलं होतं 2 टॉपिक IGP आणि त्याच्यासोबत इंटरलिंक्ड आहे, आणि मी ते सोबतच शिकवलेले आहेत, दॅट इज वाय. सो आत्ता कळालं असेल तुम्ही, मी ज्या पद्धतीने सिलेबस सुद्धा शिकवतो ना, कोणते टॉपिक एकत्र करून शिकवलेले आहे. ह्युमन राईट्स कन्सर्न, राईट्स, हे सगळे टॉपिक एकत्र शिकवलेत. त्याला रिझन आहे, एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स, फेमिनिझम मधला इको फेमिनिझमचा पार्ट, आणि एन्व्हायरमेंट ॲज अ कंटेम्पररी कन्सर्न, समकालीन जागतिक समस्या, तिन्ही एकत्र शिकवली. त्याचं रिझन हे. सो समजून घ्या कसं इंटरलिंकिंग केलं त्यांनी पेपरचं, आणि तोच इथं प्रश्न विचारलेला आहे. लिहिता आला तर ठीक आहे, नाहीतर अजून ठीक आहे. ठीक आहे, कारण अवघड होता तो क्वेश्चन लिहिणं, बट हां सोपा पण होता ज्याला थोडं ओव्हरऑल नॉलेज आहे त्यांनी. याच्यात मराठा रिझर्वेशन बाबत कमी, आणि कोणत्याही एखाद्या कास्टला, कम्युनिटीला, जे वल्नरेबल सेक्शन आहे, दुर्बल घटक आहे, त्यांना जर लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं आरक्षणाच्या माध्यमातून, सकारात्मक कृतीच्या माध्यमातून, जे डिसएडव्हान्टेज आहे त्यांना काहीतरी मिळालं, जस्टिस मिळाला, तर तुमची लोकशाहीचे प्रतिनिधित्व अजून कशी प्रतिनिधित्मक लोकशाही होते हे लिहायचं होतं. थिअरॉटिकल पार्ट लिहायचा होता पेपर 1 याचा, बस डन होतं. पुढे काय बघा, आजच्या काळामध्ये लोकशाहीसमोर विविध आव्हाने आहेत. बांगलादेश आणि नेपाळ येथील अलीकडील संघर्षाच्या संदर्भात चर्चा करा. आपण डिटेल डिस्कस केलं होतं, मी सांगितलं होतं क्वेश्चन बांगलादेश नेपाळवरती यायला पाहिजे होते, पाकिस्तानवरती क्वेश्चन यायला पाहिजे होते, अफगाणिस्तानवरती क्वेश्चन यायला पाहिजे होते, यांनी विचारले मालदीव्समध्ये, असं GS2 मध्ये म्हटलं होतं. त्याच वेळेस एक्सपेक्टेड होतं बांगलादेश आणि नेपाळवरती IR मध्ये क्वेश्चन येतील म्हणून, आणि ते आलेच, आणि ते कोणीही सांगू शकतं, हे काही विशेष नाही आहे, मीच म्हणतोय असं नाही आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, तुमच्या नवीन NIEO आपण डिस्कस केलं होतं बघा, NIEO साऊथ कोऑपरेशनमध्ये विकसनशील देशांच्या या संदर्भात काय कंप्लीट स्टॅटिक प्रश्न आहे. इट हॅज नथिंग टू डू विथ करंट अफेअर, ॲज इट इज प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे, अमेरिकेतील द इन्फ्लुएन्स ऑफ प्रेशर ग्रुप्स ऑन पॉलिटिकल पार्टीज इन USA क्रिटिकली एक्झामिन. आपण काय केलं सांगतो, प्रेशर ग्रुप्स ऑफ USA किंवा वेस्टर्न कंट्रीज वर्सेस प्रेशर ग्रुप्स ऑफ इंडिया हे डिस्कस केलं होतं. हा क्वेश्चन ॲड्रेस केला होता. म्हणजे वेस्टर्न देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये दबाव गट कसे काम करतात विरुद्ध भारतात कसे काम करतात, हा प्रश्न स्टडी केला. आता 2 मिनिटं भारतात कसे काम करतात हे विसरून जा, फक्त हे लक्षात ठेवा की पाश्चिमात्य देशांमध्ये कसे करतात हे तर स्टडी केलं होतं. मग त्याच्या बेसिसवरती तुम्हाला कळलं ना की पाश्चिमात्य देशातील दबाव गट कशा पद्धतीने काम करतात, तेच उत्तर इथं लिहायचं होतं, आणि 20 मार्काला होतं. मी जर चॉईस करायला असतो हा क्वेश्चन तर चॉईस केला नसता, कारण मला 20 मार्काला एवढं लिहिण्यासारखं नव्हतं. ठीक आहे, लक्षात ठेवा.
राईट अ नोट ऑन युरोपियन युनियन अँड द प्रोसेस ऑफ ब्रेक्झिट. युरोपियन युनियनवरती नोट लिहा, काही लिहा ना. नोट म्हणजे त्यांचं कॉपरेशन काय आहे, त्यांचं चॅलेंजेस काय आहे, सध्या रिसेंट डेव्हलपमेंट्स काय झाल्या, त्यांचे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, धोरणात्मक महत्त्व काय, आत्तापर्यंतचा इतिहास काय, आत्ता रिसेंटली झालेली जी ट्रेड डील आहे, व्यापार करार आहे, त्याला मोदीजींनी मदर ऑफ ऑल ट्रेड डील, सगळ्या करारांची जननी असं संबोधलेलं आहे. ते का संबोधलेलं आहे, सगळ्या गोष्टी ना तुम्हाला करण्यासारखं किती काय होतं, अनलिमिटेड होतं, तिथं लिहिण्यासारखं अनलिमिटेड होतं. हां, बट जो सेकंड पार्ट आहे तो थोडासा रेस्ट्रिक्टिव्ह बनत होता, तो म्हणजे प्रोसेस ऑफ ब्रेक्झिट. ब्रेक्झिटची प्रोसेस काय ते लिहिणं. बट लक्षात ठेवा 20 पैकी याला माझ्या माहितीप्रमाणे याला 5 मार्क आहेत, याला 15 मार्क आहेत. ठीक आहे, सो 15 मार्काचं हिट करायचं होतं चांगल्या पद्धतीने, त्याला प्रोसेस ऑफ ब्रेक्झिट नसेल माहिती, कारण हा प्रोसेस ऑफ ब्रेक्झिट कधीचा प्रश्न आहे, 2015-16चा प्रश्न आहे. तो आत्ता काय विचारला गेला आहे मला माहीत नाही. ठीक आहे, कारण का स्टॅटिक IR ह्यावेळेस स्टॅटिकवर जास्त भर आहे. पुढे पहा, पॉईंट आउट द कॉजेस, कारणे लिहा टेररिझमची. टेररिझम ॲज अ कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न आपलं चाललंच होतं डिस्कशन. बघा, एक तर टेररिझमवरती येणार, नाही तर नाही तर न्यूक्लिअरवरती क्वेश्चन येणार, हे चाललं होतं डिस्कशन. सो दोन्हीपैकी एकवरती येणार होता, त्याच्यावरती आला टेररिझमवरती. मेजर अटॅक ऑन इंडिया 2001, 8 आणि 25 हे 3 अटॅक झाले. आता तुम्हाला सांगतो आपण किती म्हणजे स्टुपिड म्हणेल मी, किती रिलक्टंट आहे म्हणेन आपण. मी हजारदा सांगितलं, रिपोस्ट केले की ऑपरेशन सिंदूरचे व्हिडिओ बघा. ऑपरेशन सिंदूरवरती मी पॉडकास्ट केलं होतं कितीतरी वेळा. ज्यांनी बघितले त्यांना लिहायला सोपं आहे, ज्यांनी नाही बघितलं ना त्यांच्या इतकं मूर्ख कोण नाही, खरं सांगेल मूर्ख. कारण का तुम्हाला जर चमच्याने घास घालतोय तरी पण तुम्हाला जर ते खायला तयार नाही, तुम्ही जर डायरेक्ट क्वेश्चन येतोय इथं 15-20 मार्कला, 10 मार्काला क्वेश्चन आहे, सॉरी 10 मार्काला, की याच्यात काय लिहायचं होतं की कॉजेस काय टेररिझमचे, आणि जे भारतात 3 मेजर अटॅक झाल्यात. एक झाला 2001चा पार्लमेंट अटॅक, 2008चा मुंबई टेरर अटॅक आणि 2025चा पहलगाम अटॅक. हे 3 अटॅकबद्दल तुम्हाला ॲज इट इज विचारले, याच्या पर्स्पेक्टिव्हनी जर लिहायचं आहे तुम्हाला 3 ॲनालिसिस पाहायचं असेल तर एकमेव व्हिडिओ होता तो ऑपरेशन सिंदूरचा. पॉडकास्ट सारखं होतं, गप्पा मारल्यासारखं होतं, जेवता जेवता केला असतं तरी आज क्वेश्चन अटेम्प्ट झाला असतं. यू हॅव टू बी अवेअर ना. मग प्रॉब्लेम तोच आहे. काय होतं, मला सगळेजण रिकमेंड करतात की सर तुम्ही बघता यूट्यूब चॅनलला तुमच्या किंवा टेलिग्राम चॅनलला बघता इन्फॉर्मेशन किंवा हे एज्युकेटिव्ह कंटेंट टाकतं, त्याच्यामुळे पोरं बघत नाही जास्त. तुम्ही असं काहीतरी टाईमपास कंटेंट टाका, जसं की दुसरं काहीतरी रील टाका, पुस्तक बनवतानाचं रील टाका किंवा कोणी सेलिब्रेशनचं रील टाका दुसरे, मग त्याला जास्त व्ह्यूज येतात सर तुमचं ट्रॅक्स. अरे भाई, कारण का बघतच नाही एज्युकेटिव्ह कंटेंट, आणि एज्युकेटिव्ह कंटेंट डायरेक्ट येतं आणि मग म्हणायचं मग सर 2 मार्कावरून गेलं 3 मार्कावरून गेलं, नाही जमलं सर. कसं जमेल जर तुम्हाला एज्युकेटिव्ह कंटेंट बघायचं, इंटरेस्टच नाही राहिला, तुम्हाला फक्त दुसऱ्यांचा गुलाल बघायचं आहे आणि त्याच्यात खुश व्हायचं आहे आणि स्वतःचा गुलाल तसाच ठेवायचा आहे, तर मग त्याला कोण काय करणार आहे, तुम्हाला कोण आणून देणार आहे बळच गुलाल. ज्यांच्यावर गुलाल बोलतात त्यांचे सगळ्या विद्यार्थ्यांना भेटा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. ते टेलिग्राम चॅनलवरती, ते यूट्यूब चॅनलवरती एज्युकेटिव्ह कंटेंट बघतात, त्या गोष्टींना ती सपोर्ट करतात, तेव्हा जाऊन कुठेतरी क्लिअर झालेत. मोठ्या एक्झामबद्दल बोलतो मी, UPSC असू द्या, राज्यसेवा, डेप्युटी कलेक्टर लेवलच्या असू द्या, ते ह्या गोष्टीमध्ये पडलेच नाही की कोण काय, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय. त्याच्यापेक्षा त्यांनी ह्या गोष्टी फोकस केला की कोण एज्युकेटिव्ह टाकते, त्या गोष्टींवर जादा भर दिला आणि त्याचा परिणाम आहे आज ते सक्सेस आहे. ठीक आहे, असो. पुढे काय बघा, एक्सप्लेन द चेंजिंग डिटर्मिनंट्स ऑफ द फॉरेन पॉलिसी. मी सगळे डिटर्मिनंट्स कव्हर केले होते पॉवर टॉपिकमध्येच, जॉग्राफी, हिस्ट्री, एटसेट्रा, आणि त्याच्यामध्ये बदल कसा होत आलाय हे सांगितलं होतं. चेंजिंग डिटर्मिनंट्स काय हे सोमवारी मी एक्सप्लेन केलं होतं, ते पण बघायला टाईम नाही मिळाला, 1 तासाचा व्हिडिओ होता, बऱ्याच जणांना नाही मिळाला टाईम, बट ते सुद्धा एक्सप्लेन केलं होतं चांगल्या पद्धतीने की एनर्जी सिक्युरिटी नवीनसारखी कन्सेप्ट येते, ह्युमन सिक्युरिटी कन्सेप्ट येते नव्याने. ठीक आहे, रिजनल सिक्युरिटी नव्याने कन्सेप्ट, हे डीज आर द बिकमिंग द न्यू डिटर्मिनंट्स. असो, ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व होता, सरळ होता. डिस्कस द प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ युनायटेड नेशन इन इंडियन कंटेक्स्ट. काय क्वेश्चन होता मलाच कळालं नाही. ठीक आहे, भारताच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख अंगांची चर्चा करा. काय लॉजिक आहे, इन इंडियन कंटेक्स्ट आय टाकून दिले. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन विचारणारे किती ध्यानावरती मलाच प्रश्न पडलाय, कारण एकाच पेपरमध्ये एकाच भागामध्ये म्हणजे UN वरती डबल क्वेश्चन येतात ते, आणि ते UN वरती असले स्टुपिड क्वेश्चन आहेत की UNची अंग कोणती, भारताच्या कंटेक्समध्ये काय अंग असतात, UNचे अंग ते अंग आहेत, त्याच्यात भारताचा कंटेक्स्ट काय. बट ठीक आहे, चला डिस्कस करूया आपण ते प्रिन्सिपल ऑर्गन्स. मग कोणते कोणते आहेत, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, युनायटेड नेशन संयुक्त आमसभा आहे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आहे, सॉरी सिक्युरिटी काउन्सिल आहे, सुरक्षा परिषद आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, त्याच्यानंतर प्रमुख अंग म्हटलं UN सेक्रेटरिएट आहे, सेक्रेटरिएट सचिवालय, आणि त्याच्यानंतर आणखीन एक अंग काय आहे, युकोसोक, इकॉनॉमिक अँड सोशल
काउन्सिल, ठीक आहे, सामाजिक आर्थिक, आणि त्याच्यानंतर ट्रस्टीशिप काउन्सिल, हे 6 UN चे प्रमुख अंग आहे. आता काय डिस्कस करणार आहे इकोसोक किंवा ट्रस्टीशिप? ट्रस्टीशिप तसंच आउटडेटेड आहे, त्याच्या इंडियाच्या कंटेक्समध्ये काय डिस्कस करणार आहे मला कळू द्या. ठीक आहे, बट पुढे डिस्कस द इंडिया चेंजिंग रिलेशन विथ द आफ्रिकन कंट्रीज ड्युरिंग द लास्ट 1 डिकेड. मागच्या 10 वर्षात मी ऑलरेडी सांगितलं होतं आफ्रिकावरती प्रश्न येतो. एकच व्हिडिओ होता तो, फ्री ऑफ कॉस्ट, मी यूट्यूबला अवेलेबल करून दिला आहे, माझ्या ॲपवरती अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. 2 तासाचा एक व्हिडिओ आहे. आफ्रिकेवरती जर 100% प्रश्न येतो म्हणजे येतो, दरवर्षी येतो बोललो होतो, यावर्षी पण आला. आणि जर तो एक व्हिडिओ तयार करायचा तुम्हाला बघतो 2 तास बसून, त्याच्यावरती 3 पेजेस नोट तयार होतात, ते करायचे आहे आणि 20 मार्क घरी घेऊन जायचे. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे तेच कळत नाही. आणि फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट आहे पडून, तुम्हाला बघायला टाईम नाही, तुम्हाला सर्च करायला टाईम नाही, तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा नाही ना कोणावरती. तुम्हाला असं वाटतं ज्याचं पाठांतर लई ॲनालिसिस नसा नका, पाठांतर लई तो लई हुशार आहे, जिथे आत्तापर्यंत इस्टॅब्लिश्ड प्लेयर आहे, ज्याने चांगली ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, ज्याच्याकडे चांगलं फर्निचर आहे, चांगल्या गोष्टी अवेलेबल आहे, तो भारी आहे. घ्या मग तुम्ही, असंच होणार आहे, असो हरकत नाही. बट क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड तिथून होता, एक्सपेक्टेड लाईन नव्हता, तो येणारच होता क्वेश्चन. साऊथ एशिया ॲज अ फ्री ट्रेड का दिलं माहीत नाही, कारण का साऊथ एशियामध्ये फ्री ट्रेड क्वेश्चनच नाही आहे. बट साप्ता एक्सप्लेन, सिलेबसचा पार्ट आहे ॲज इट इज. मी सांगितलं स्टॅटिक पार्ट आहे हा, स्टॅटिकवरती क्वेश्चन येतात, स्टॅटिकवरती पूर्ण पेपर स्टॅटिकवरती आला. याचा अर्थ पुढच्या वेळेस येणार आहे स्टॅटिकच असं नाही, पुढच्या वेळेस करंट अफेअरवरती येईल असं माझं प्रिडिक्शन आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, नॅरेट इन शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडो चायना रिलेशन सिन्स पंचशील ॲग्रीमेंट. पंचशील ॲग्रीमेंटपासून भारताची इंडिया चायना रिलेशन डिस्कस करा. किती वेळा सांगितलं, ज्यावेळेस असा क्वेश्चन येतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीजमधून तुम्हाला हे कळालं की अशा प्रश्नांची उत्तर कशी लिहायची. मी डिस्कस केलं की काय लिहायचं त्याच्यामध्ये, पहिल्यांदा लिहायचं कोऑपरेशन, सहकार्य, मग लिहायचं चॅलेंजेस काय. आणि मी हे पण सांगितलं की तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिता येईल इंडिया चायनाचे, की अगोदर रिलेशन कसे होते कोऑपरेशन, मग कसे झाले कॉम्पिटिशन, आता कसे कन्फ्रंटेशन. सो हे सरळ सरळ आहे ना, किंवा कोऑपरेशन होतं, कन्फ्रंटेशन होतं, कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, असो पुढे. टर्निंग पॉईंट इन इंडियाज फॉरेन पॉलिसी विथ इस्राईल आफ्टर 2014. काय 14 मी सांगितलं होतं, इस्राईल आलं का काय काय लिहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व सांगितलं होतं, इस्राईल आलं का ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी लक्षात ठेवायचे, डिफेन्स लक्षात ठेवायचे, तेच 2014 नंतर बदलले. आणि डिहायपनेशन हा एक वर्ड लक्षात ठेवा सांगितलं होतं, आणि त्याच्यावरच क्वेश्चन आला डिहायपनेशनवरती. इन्क्लुडिंग आता तुम्हाला द्यावं लागेल स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फॉर पीस अँड प्रॉस्पेरिटी, शांतता आणि समृद्धीसाठी बनवलेले विशेष धोरणात्मक भागीदारी, फेब्रुवारी 2026चे एक्झाम्पल. ठीक आहे. इंडियाज नॅम वॉज अ नोट वर्दी ऑर इम्पॉर्टंट ड्युरिंग द कोल्ड वॉर इरा. मी आत्ता सोमवारी सांगितलं होतं इंडियाचं नॅममध्ये कॉन्ट्रीब्युशन काय, हा प्रश्न करून जाणार आहे, आलाच. म्हणजे मी सांगतो काय, 28 पैकी मोर दॅन 20% मी क्वेश्चन प्रिडिक्ट केले होते, त्याच्यातले क्वेश्चन आलेले मोर दॅन 20. आणि ते असं नाही की तुम्हाला प्रूफसाठी मुद्दाम सोमवारी टाकलेला आहे तो व्हिडिओ, असं नाही 2 वर्षाचा व्हिडिओ आहे, सोमवारचाच व्हिडिओ आहे, म्हणजे 5 दिवसापूर्वी एक्झामच्या टाकलेला क्वेश्चन आहे, जो 5 दिवस तुम्हाला रिव्हिजनला मिळाले होते, त्याच्यातले हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन. आता ह्या वेळेस लय सोपं होतं बरं का, सगळे क्वेश्चन राईट अ शॉर्ट नोट, डिस्कस, ठीक आहे, चर्चा करा, सांगा, राईट अ स्टोरी, हिस्ट्री, नॅरेट करा, हे सोपे क्वेश्चन होते. पुढच्या वेळेस असे नसणार आहे, कारण मला असं वाटतं जे बनवणार होतं त्यांनीच ॲनालिटिकल काही पर्स्पेक्टिव्ह बघितलेलं नाही असं वाटतं. असू द्या. मेजर क्रायसिस इन अ वेस्ट एशिया ड्युरिंग द फर्स्ट क्वार्टर, म्हणजे मागच्या 25 वर्षामधील वेस्ट एशियामध्ये आलेले क्रायसिस सांगा असं लिहिलं होतं त्यांनी 21st सेंचुरीमध्ये. मागच्या 25 वर्षातील, याचा अर्थ काय, इन्क्लुडिंग इराणचा 2025मध्ये झालेला अटॅक इराणवरती जूनमध्ये. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सगळं येणार होतं, इराण इराक कन्फ्लिक्ट असतील, इराक कन्फ्लिक्ट असेल, इराकचं इन्व्हेजन असेल, त्याच्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला, त्याच्यानंतर हौदीज आणि हमास हे कन्फ्लिक्ट असेल, US ने इराणवरती केलेलं बॉम्बार्डिंग असतील. सो सगळं लिहायचं होतं तुम्हाला. राईट अ नोट ऑन द मेजर क्रायसिस लिहायचे होते, मेजर, हे 3-4 मेजर क्रायसिस होते. ठीक आहे, पुढे काय होतं, इंडो जपान. मी सांगितलं होतं जपान इज अ व्हेरी फेवरेट, आणि हे पण सांगितलं होतं का जपान फेवरेट आहे, कारण जावई आहे, सॉरी यस आपण जपानची जावई आहे, सासरवाडी आहे आपली ती. सो क्वेश्चन येणं एक्सपेक्टेड होतं, आणि तो क्वेश्चन आला, GS2 मध्ये पण आला, इथं पण आला. बट विथ रिलेशन टू द रेफरन्स टू द बायलॅटरल ॲग्रीमेंट इन रिसेंट, आजकालच्या काळातील हे करंट अफेअरचा क्वेश्चन होता. रिसेंटली कोणते झालेत, फॉर एक्झाम्पल लॉजिस्टिक ॲग्रीमेंट झालेत रिसेंटली, न्यूक्लिअर सप्लायबाबत झाल्यात रिसेंटली, आपल्याला काही शिप्स नेव्हल ॲग्रीमेंट झाल्यात, शिप्स प्रोव्हाइड करण्यासाठी, टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्यासाठी. सो हे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन होता. ठीक आहे, सो करंट अफेअर आणि स्टॅटिकचं करेक्ट कॉम्बिनेशन केलं होतं त्यांनी, पण क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होते. उदाहरणार्थ बघा, काहीच डोक्याला ताण दिलं नव्हतं त्यांनी फार ॲनालिसिसचा. एक्सप्लेन करा, राईट अ शॉर्ट नोट,
डिस्कस, ठीक आहे, चर्चा करा. पुढे काय बघा, स्पष्ट करा, शॉर्ट हिस्ट्री लिहा फक्त, ठीक आहे, नॅरेट करा म्हणजे कथन करा. एक्सप्लेन, कन्सेप्ट अँड चॅलेंजेस काय आहे ते कन्सेप्ट सांगा आणि ते समस्या लिहा. सरळ सरळ प्रश्न होते. डिस्कस करा, परत चर्चा करा, परत स्पष्ट करा, एक्सप्लेन, पॉइंट आउट सांगा काय आहे ते, ठीक आहे. राईट अ नोट. क्रिटिकली एक्झाम आणि एकदा दिलं होतं ते, काय दिलं होतं काय माहिती, त्यांना पण नाही माहिती. व्हॉट डू यू मीन, सरळ सरळ, व्हॉट आर द डिमांड्स, ठीक आहे. डिस्कस. सो हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. इट डझंट मीन की नेक्स्ट टाइम स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे. नेक्स्ट टाइम जर पेपर 1A सारखा आला तर सो आपल्याला नेक्स्ट टाइमला चांगल्या पद्धतीने तयार करायचं आणि मला गॅरंटी की पुढच्या वेळेस ॲनालिटिकल क्वेश्चन पेपर येईल म्हणून 100%, ठीक आहे. सो स्टॅटिक चांगलं करायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला ॲनालिटिकल चांगलं करायचं आहे. IR खूप मोठा आहे म्हणून फापड पसारा करायचा नाही, टू द पॉईंट करायचं आहे. मी सांगितलं होतं मला फार लिमिटेड नोट्स आहेत, लिमिटेड गोष्टी आहे, चांगल्या पद्धतीने केल्यानंतर होऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. सो पेपर फार सोपा होता, लिहिण्यासारखा होता, फार प्रिडिक्टिव्ह होता. आता काही गोष्टी अशा आहेत त्या बघूया. फॉर एक्झाम्पल, कशाहून तुम्ही म्हणता प्रिडिक्टिव्ह होता सर, तुम्ही म्हणताय नुसतं. आणि हे बघा प्रिडिक्शन सांगतो तुम्हाला कसं होतं, ठीक आहे. हा पेपर आला, हां, मी लगेच दुसऱ्या मिनिटात टाकले क्वेश्चन पेपर, तयार करून नाही टाकलं. विद्यार्थ्यांकडे आहेत आपल्या क्वेश्चन पेपर, चेक करून बघा, ठीक आहे. किती वाजता आहे, 6:42ला क्वेश्चन पेपर मिळाला मला, 6:45ला लगेच क्वेश्चन टाकलेत. सो मला काही एडिटिंग करून नाही टाकलेली. सो पहा, पहिलं गोष्ट डायरेक्ट 3 क्वेश्चन इथून हिट झालेत. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डायरेक्ट जाऊन बघू शकता, मी टेस्ट पण दाखवेल. 3 क्वेश्चन डायरेक्ट हिट झालेत. की अलीकडील काळातील, अलीकडचा काळ म्हणजे काल परवा नसतो, मागचे 10 वर्ष असतात, आफ्रिकेशी संबंध काय भारताचे, ठीक आहे. हा क्वेश्चन होता तो, मी पूर्ण हे स्क्रीनशॉट यासाठी टाकलाय की त्यातून दिसून यावं. पुढे काय बघा, आता याच्यामध्ये मेजर डिटर्मिनंट्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. न्यूक्लिअर डिटरन्स, मी सांगितलं होतं डिटरन्सवरती क्वेश्चन येणार, फक्त मला एवढं गॅरंटी होती की न्यूक्लिअर. पण ॲसेस वेदर डिटरन्स थिअरी रिमेन्स क्रेडिबल. डिटरन्स थिअरी, प्ररोधनाच्या सिद्धांतावरती क्वेश्चन विचारला होता. हे टेस्ट सिरीजल्या क्वेश्चनमध्ये आपल्या, ठीक आहे. पुढे काय बघा, हा क्वेश्चन काय बघा, UNSC रिफॉर्म्स इन UNSC. सेम क्वेश्चन आहे बट हा सगळीकडेच असणार आहे, ट्रस्ट मी, हे महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन, नॅमचे महत्त्व सांगा, हा तर होताच. एक्सप्लेन इंडियाज रोल इन नॅम, ॲज इट इज क्वेश्चन होता आणि तोच ॲज इट इज आला आहे टेस्ट सिरीजमधून, ठीक आहे. आता हा क्वेश्चन बघा, सार्क हॅज फेल टू अचीव दिस गोल, मेन्शन हाऊ बिमस्टेक इज अ डिफरंट फ्रॉम सार्क. हे क्वेश्चन GS2 मध्ये आला ॲज इट इज, आपण ऑप्शनलला कव्हर केला होता, GS2ला ॲज इट इज क्वेश्चन आला आहे तो, ठीक आहे. पुढे एक्सप्लेन, हा क्वेश्चन बघा, एक्सप्लेन इंडिया युरोपियन रिलेशन. याच्यात मी दुसरं दिलं काय, फक्त चॅलेंजेस लिहा किंवा फक्त ॲज इट इज क्वेश्चन आहे ना, तिथं पण लिहिलं एक्सप्लेन इंडिया US रिलेशन, युरोपियन युनियन, ॲज इट इज लिहिलेलं आहे, ठीक आहे. पुढे त्याच्यात 3 क्वेश्चन दिले होते मी त्या टेस्टमध्ये, सेक्शन B मध्ये 15 मार्कासाठी. एक इंडिया युरोपियन युनियन, त्याच्यावर क्वेश्चन आला. डिस्कस इंडिया जपान रिलेशन, त्याच्यावर क्वेश्चन आला, ठीक आहे. पुढे काय, इंडिया चायना रिलेशन, त्याच्यावर क्वेश्चन आला. एरिया ऑफ कोऑपरेशन, चॅलेंजेस. ज्यांनी हे टेस्ट सिरीजमध्ये 3ही क्वेश्चन प्रॅक्टिस केले त्याची लॉटरी आहे, डायरेक्ट जाऊन लिहून यायचं होतं त्याला फक्त तेच क्वेश्चन ॲज इट इज, ठीक आहे. पुढे काय, हे तर ऑलरेडी सांगितलं, स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच. आता ही PDF दिली होती बघा मी, ही 100 पेजेसची PDF आहे, तुम्हाला दिसून येईल, ठीक आहे. 100 पेजेसची PDF होती आणि या 100 पेजेसचे करंट अफेअर कव्हर केले होते मी सगळे. त्यातलं इंडिया चायनावरती आलं, इंडिया जपानवरती आला क्वेश्चन, इंडिया आफ्रिकावरती क्वेश्न आला, इंडिया इस्रायलवरती आला, इंडिया बांगलादेशवरती क्वेश्चन आला, इंडिया लुक ईस्ट. आता हे लुक ईस्ट आहे, याच्यामध्ये ASEAN कव्हर केलेलं आहे, ASEAN याच्यावर क्वेश्चन आला, ठीक आहे. इंडिया इराण हा वेस्ट एशियाचा पार्ट आहे. की व्हिजिट्स ऑफ PM आणि एक्सटर्नल मिनिस्टर, ठीक आहे. सो हे सगळे क्वेश्चन आलेत ॲज इट इज. मग तुम्ही विचार करा, तुम्हाला जर 100 पेजेसची PDF दिल्यानंतर 6 क्वेश्चन तयार होतात, ते किती झालेत, 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन जर तयार होतात तुमचे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की सर करायचं काय, असा कोणी वाचायचे 100 पेजेस, कोणी ॲनालिसिस करायचं, कोणी प्रॅक्टिस करायचं. न प्रॅक्टिस करता, न वाचता असं काय असेल तर सांगा, मग आम्ही डन करतो. असं काही नाही आहे, फ्री कोणी भेटत नाही. देर आर नो फ्री लंचेस. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, काय कन्क्लुजन, तुम्ही ज्या वेळी ट्रॅडिशनल वेने जात होते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये, त्या वेने जाऊन चालणार नाही. इथे 1 डे रिव्हिजन वगैरे काम नाही. इथं जो टीचर चांगल्या पद्धतीने UPSC घडून पिलेला आहे, ट्रस्ट मी कुठेही लावा, तो त्याचं UPSCचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांनी किती UPSCचे मेन्स दिलेले आहेत एक्झाम, किती UPSCच्या PSR ऑप्शनलमध्ये, ते नीट क्रॉस चेक करा. त्याला अनुभव काय आहे क्रॉस चेकिंगचा. ते जर तुम्ही MPSCतून कंबाईन कुठून डायरेक्ट येताय तर नाही, UPSCवाला MPSC शिकू शकतो, MPSCवाला कंबाईन शिकू शकतो, उलटं जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा.
दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त फीच्या मागं पण पडू नका. कोणीतरी फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करेल. भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज मिळतील आता फ्री ऑफ कॉस्ट, कारण का ट्रॅक्शन घ्यायचं आहे बऱ्याच जणांचं इथं. बट त्या वर्थ इट आहे का? त्या मोजक्याच टेस्ट सिरीज 4 टेस्ट दिल्या होत्या. 4 टेस्टमध्ये एका टेस्टमध्ये 8च क्वेश्चन होते, असं नाही 20 क्वेश्चन होते. 8 चोक 32 क्वेश्चनपैकी 28 विचारले जाणार होते, त्यातले 15 रिफ्लेक्ट झाले. तुम्हाला अजून काय पाहिजे? ही अशा पद्धतीने टेस्ट सिरीज काढणार कोणी आहे का बघा. अशा पद्धतीने कोणी क्रॅश कोर्स घेऊन मेन टॉपिक्स येते तुमचे रिवाईज करणं, त्याचे नोट्स देणं, त्याचे स्मार्ट नोट्स देणं, त्याचे इंट्रोडक्शन कन्क्लुजन तुमच्याकडून तयारी करून घेणं, हे कोणी करत असेल तर मला सांगा. आणि मग तर तुमचा फायदा आहे, तर तुमचा उपयोग आहे की तुम्ही क्रॅक करू शकता. सो दॅट्स ऑल अबाउट इट. याच्या पलीकडे मी अजून काही सांगू शकत नाही आणि मला सांगण्याची इच्छा नाही. का म्हणतात ना, समजणे वाले को इशारा काफी आहे, अँड दॅट इज मोर दॅन दॅट. ठीक आहे. थँक्यू सो मच.